नमस्कार मंडळी. 21 एप्रिल 2025 रात्रीच्या 8:30 वाजल्या होत्या. अचानक एक बातमी कानावर आली. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि अनेक बिनजोडच्या शर्यतीचा मानकरी असलेला वजीर काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळं सगळीकडं एक दुःखाची लहर पसरली आणि सर्व बैलगाडी जे मालक असतील, चालक असतील, शौकीन असतील दुःखी झाले आणि सर्व बैलगाडी क्षेत्रात एक आपण दुःख हळहळ व्यक्त केली. तर आज आलो आहे आपण त्याच दावणीला जिथं वजीर वाढला, घडला आणि मालकांचं नाव, निकम परिवाराचं नाव जगभर पोचवलं. मित्रांनो, मी आलो आहे वजीरच्या गोट्यावर आणि वजीरची दावण, वजीरची पुढची पिढी, वजीरची पैदास आहे, ही पैदास आहे. त्याच्यानंतर हा एक बैल आहे आणि ही एक पैदास आहे. वजीरगत शरीर वगैरे आहे असं म्हणतात. बैल मित्रांनो गेला, पण वजीरला बांधलं जायचं ह्या जागेवर. ही जागा कधीही आलो इकडे ह्या परिसरात तर या ठिकाणी भेटणं व्हायचं. वजीरला पाहता क्षणी एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, एक एनर्जी यायची, कारण खूप मोठं शरीर, चांगलं शरीर, रुबाबदार बैल. हीच जागा, ह्या जागेवर वजीर बांधला जायचा. आज सगळं आहे, जागा आहे, पुढची पिढी आहे, नाही फक्त वजीर. जाणूया काय काय गोष्टी वजीरबद्दल. या वजीरच्या संपूर्ण प्रवासात तुम्ही बरोबर होता. वजीरकडून काय शिकता आलं तुम्हाला पूर्ण त्याच्या करिअर असेल किंवा त्याच्याकडून? वजीर म्हणजे देवगुणीच एक बैल, माझ्या भावाप्रमाणे म्हणलं तरी चालेल. त्याचं माझं त्याच्यावर इतकं प्रेम होतं. एक वेळ अशी मुंबईमध्ये आली, बंदीचा काळ होता, पोलीस आलेले होते, सगळी पब्लिक पळापळी झाली, सगळे शीटबीट सगळी पळापळी झाली. बैलाला मी घेऊन पळत होतो. बैल गाव नाही म्हणून मी बैलाला सोडून दिलं. काय बैल असे सोडून दिले की पळून जातात, म्हणून बैलाला सोडून दिलं. म्हणलं बैल जायला आपण गावलो तरी चालत, पण बैल मला सोडूनच गेला नाही तिथून. म्हणजे इतकं आमचं एकमेका दोघांचं आमचं आतून नातं होतं. मित्रांनो, याच ठिकाणी अंतिम श्वास घेतला वजीरनं आणि आयुष्यभर गुलाल देणारा बैल जाता जाताही गुलाल देऊन गेला. अण्णा, गुलाल दिला शेवटचा? हो, यात्रा दिवशी झाला. यात्रा दिवशी किती वय होतं? 17-18 वर्ष वय झालं होतं बैलाचं. कशामुळे झालं पण हे? काय महिनाभर आजारीच होता बैल. आजारी होता म्हणजे 2-3 वेळा सरवळला नेला, 2-3 इंजेक्शन, म्हणजे सलाईन बिला 100 वाटलं सलाईन झाला असेल बैलाला. बरं. आणि नंतर तिसऱ्या वेळेला सरवळा नेल्यानंतर डॉक्टर म्हणले जरा देश पोटातली घाण काढूया म्हणून ऑपरेशन केलं. पण त्याला ते खाल्लेलं रावताला येत नव्हतं, त्यामुळं त्याची पचनक्रिया थांबली होती. त्यातच सलाईनवर होता एक 15-3 आठवडा सलाईन लागलं. रोज सकाळ संध्याकाळ 10 लिटर सलाईन असायचं. नंतर डॉक्टरच परत म्हणले नको आता सलाईन बिलाईन, बैल जाम झाला आहे. पाणी पिऊन होतं, फक्त खायचं चारला की खायचं वेळेचं, फक्त त्याचं रवत होत नव्हतं. निदानच झालं नाही, नेमकं का होत नव्हतं त्याचं. बरेचसे लोक म्हणतात की पळवला त्यामुळे झालं का काय? नाही, पळवलं तसलं काय पळवलं नाही. आता आपण त्याला किती ते वर्ष झाले, 2 वर्ष झालं पळवलंच नव्हतं. असा बैल असं फिरवून आणायचो मी डोंगरात, हे माझ्याबरोबर याचा, पण असंही नव्हतं. पळवायचं नव्हतं काय विषय, पळवून त्याला काहीच हे होत नव्हतं. आता असं कितीतरी वेळा मुंबईला संध्याकाळी जाऊन दिवसभर पळवून संध्याकाळी परत घरी यायचा. पळवायचं नव्हतं काय विषय, फक्त त्याला ती चाऱ्याचा लेअर बसला आतड्याला, त्यामुळं त्याचं इन्फेक्शन झालं. म्हणजे काय झालं हे जर निदान झालंच नाही? निदान म्हणजे ते जे सोनोग्राफी दिसत होती की आतडी अशी चिमट बसली आतडीची,
एका साईडला चिमट बसल्यामुळं दुसरं आतड असं चिमटलं गेलं, एक सुजल्यामुळं दुसरं चिमटलं गेलं. ते कारण काय, कशामुळे म्हटलं गेलं का ते? त्याला डॉक्टरांचं मत होतं की ओल्या चाऱ्याचा लेअर बसला, त्यामुळं ते जरा बरं. कुठं पारितोषिक घेतलं हे नाही विचारणार, म्हणजे आपण म्हणू की 500-550 बिनजोडचा मानकरी सगळ्या गोष्टी, आणि इथं जर आला तर प्रत्येक गोष्टीवर वजीरचं नाव. ट्रॅक्टर असो, अगदी इथलं तुमचं फार्म असो, छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या तरी वजीर. हो, सगळं काय त्याच्याच आशीर्वाद होतं, त्यामुळं आम्हाला त्याचा अभिमानच होता की वजीरमुळंच एवढं आपल्याला चाहते वर्ग, त्यानं महाराष्ट्रावर सगळे ओळख करून दिली होती आपली. त्यामुळं त्याचं काय, बैल लय होतील आणि वजीरपेक्षा पळणारे होतील, पण ह्या बैलासारखं शरीर कधी होणे नाही. हो, घोड्यागत बैलाला शरीर, बैलाची आयटच चालायची ह्याची वेगळी असायची. बैल असा कुठं बांधलेला असला की एकदम गायगत दिसायचा, पण मैदानात बैल गेला की फरक नाही. इथं अजिबात कुणाला मारत नव्हता कधी लहान मुलाला, पण मैदानात गेल्यावर कुणाचा वळून देत नव्हता, असं बैलाची सवय होती. देवगुणी बैल. आणि मुद्दा मगाशी आपण बोलता बोलता बोललो, कधीच त्रास दिला नाही तुम्हाला? त्रास नाही कधीच. त्याला अजून आधी कुठलं इंजेक्शन नाही, औषध नाही, गोळी नाही, काय नाही, काय नाही. उभ्या आयुष्यात त्याला कधी आजारी पडला नव्हता. आणि जातानाही काही त्रास न देता गेला? त्रास कसलाच नाही. काल एकच वेळ फक्त तिथनं सावलीला आणून थांबला, शेवटच झाला त्याचा. उठाउठी झाला, म्हणजे अगदी बसला नाही कुठं, त्याला खर्चाटलं नाही, काय नाही, घाण नाही, गुण नाही, काय नाही. काल बघितलं तर प्रत्येकाच्या मोबाईल स्टेटसला वजीरचं नाव, वजीरचं स्टेटस. मला वाटतं ह्याच्यापेक्षा जादा वजीरनं काय कमवलं नसेल. महाराष्ट्रातला प्रत्येक बैलगाडी शौकीन हळहळ व्यक्त करत होता, इथं येण्याचा प्रयत्न करत होता. काही काही लोकांना शक्य नाही झालं. नाही, येण्याची इच्छा होती बऱ्याच लोकांची, थांबा म्हणजे लोक सकाळी करूया विधी, पण गावची यात्रा असल्यामुळे आम्ही तर नको म्हणलं. देवाची यात्रा आहे, त्यात आपण थांबवणं चुकीचं आहे या हिशोबाने. नाही तर बऱ्याच जणांची इच्छा होती की सकाळी घेऊया विधी. तसं काय म्हणजे देवाची यात्रा आहे, नको म्हणून आपण तो विधी रात्रभर राखला लवकर. सगळी लोक काल यात्रेच्या उत्साहात होती आणि गुलालात होती. म्हणजे ज्यावेळेस वजीर जिंकायचा त्यावेळेस गाव गुलालात असायचं. हो हो. आणि आताही गुलालात. हो, गावाचं नावच गुलालात कायम ठेवलं त्यांनी. त्यामुळं रात्रीसुद्धा देवाची पालखी निघाली की गुलाल पडला की इकडे बैल संपला. काय हरवले दादा अण्णा? अण्णा, तुमच्या भावना समजू शकतो. मुलापेक्षाही जादा प्रेम वजीरनं केलं होतं, आणि वजीरनं ह्यांच्या कुटुंबाचं नाव जगभरात नेलं होतं. म्हणजे मित्रांनो, ह्यांच्या कुठल्याही वस्तूवर मुलाची नावं नाहीत, वजीरचंच नाव आहे. वजीर जाता जाता त्याचं नाव महाराष्ट्राच्या पूर्ण बैलगाडी शौकीनांच्या काळजावर कोरून गेला. त्याच्या चाहत्यांना काय सांगाल दादा? चाहते पूर्ण महाराष्ट्रावर आहेत, आणि काय आता चाहत्यांची ज्या अपेक्षा होती ते पूर्ण केले होतेच त्यानं आपल्याला. फक्त अजून 1-2-3 वर्ष जगायला चांगला. बरेच लोक आत्ता पण बघितलं की विचारायचे, तुम्ही काय चारता त्याला, कसा एवढं तिबेट ठेवते? त्यांना असं काही विशेष नव्हतं की आम्ही बाबा मोठं काय रतीब चारतो, तर वेगळं काय त्याच्यासाठी होतं. आमची जी 15-20 जण होती त्यांच्याबरोबरच त्याचं खाद्य, वरण, पेंट, पाणी सगळं असायचं, पण त्याची तब्येतच ते तशी होती. कधीच त्यानं अशी चव केली नाही की उष्ट पाणी पिणार नाही, कुठलं काय खाणार नाही, असं काय नाही. घडवूनच पाठवलेला देवानं पाळण्यासाठी आणि तुमचं नाव जगभर पोचवण्यासाठी. ह्यांना मी तुम्हाला बघत आलो आहे. म्हणजे प्रवास तुमचा वजीरचा एकत्र पूर्ण चालू आहे. दुःखाचा प्रसंग आहे, पण सगळ्यात जादा आनंद वजीरनं कधी दिला होता तुम्हाला? तो क्षण आठवते, आनंद कधी दिला होता? आनंद असं काय, आता त्याचं बरेच असं हे आहेत की म्हणजे प्रत्येक वेळी आमच्यापेक्षा चाहते वर्गाला जास्त आनंद मिळायचा. म्हणजे असं त्याचं कारकिर्दच अशी होती की बऱ्याच वेळा असं व्हायचं
ते कुठल्या शर्यतीला गेला, हलकी शर्यत असली मार खाणार, साध्या गाडीकडे मार खाणार. पण जेव्हा अटीतटीची कोणाच्या नावाचा प्रश्न असेल, कधी अगदी हे असेल, त्यावेळेस त्याने कधीच हार नाही घेतली. काही झालं तर शर्यत जिंकणारच. शर्यत जिंकली. काय असं बरेच असे आठवणी माझ्यापेक्षा चाहते वर्गाला जास्त आहे ते, की काय त्यानं केलं हे कुणाला सांगायचं हीच नाही, की त्याचा इतिहास सगळ्यांनीच माहीत आहे. सगळ्यांना माहिती आहे. जास्त प्रश्न नाही मित्रांनो घेऊ शकत. आम्हाला दिलखुलास व्यक्तिमत्व आहे, बोलणारे व्यक्तिमत्व आहे, पण आज त्यांच्याकडे शब्द नाहीत. आणि ही भावनाच वेगळी असते, पण हे काम आहे आणि हे खूप मुलाखत घेणे हे खूप मला निर्दयी काम वाटते. पण अनेक चाहते आहेत, त्यांची इच्छा होती की नक्की कशामुळं झालं हे, कशामुळं असा बैल. कारण 2 महिन्यापूर्वी मी स्वतः एक फोटो काढलेला मैदानात आणि म्हटलं होतं ह्या बैलासारखं शरीर आता बैलगाड्या पूर्ण क्षेत्रात नाही आहे. वय वर्ष 19, 18-19. पुढं काय ठरवले, कशा पद्धतीनं त्याच्या नाही काय आता उद्या त्याचं तिसरा करून घ्यायचं आपलं विधी. उद्या तिसरा आहे. सावडण्याचा उद्या करून घ्यायचं. सावडणं बी ठेवता आहे. तर जास्त बोलत नाही मी बी, बोलणं उचित नाही ठरणार. फक्त एवढं आहे, मला सगळ्यांना जायचे, पण जायचं वजीर होऊन. जसं बुद्धिबळात वजीर असतो की तो काहीही करू शकतो आणि विजय प्राप्त करून देतो, त्या पद्धतीनंच बैलगाडी क्षेत्रात एक वजीर होता, न्हावी जयपूरचा वजीर होता. त्यानं अनेक विक्रम केलेत. आणि बुद्धिबळातला वजीर जसा महत्त्वाचा असतो तसंच बैलगाडी क्षेत्रात वजीर महत्त्वाचा असणार आहे, कालही, आजही आणि उद्याही. या व्हिडिओच्या माध्यमातून वजीरला भावपूर्ण श्रद्धांजली. जिथं असेल तिथं तो जिंकतच राहील, कारण बैलगाडी क्षेत्रातला तो वजीर आहे. धन्यवाद.